याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. सर रायटिंग स्किल्स यावरून सुरू करणार आहे, राईट? बिकॉज विल बी गाइडिंग यू ऑन ऑल द टॉपिक्स. आम्ही तुम्हाला सगळंच गाईड करणार आहे, पण आम्ही स्टार्ट करतोय रायटिंग स्किल्स. ठीक आहे, स्टार्ट विथ रायटिंग स्किल्स सेक्शन. ABCD असे 4 सब क्वेश्चन्स आहेत. अंकुश सर, मी तुम्हाला एक ऑप्शन देतो. ओके, तुम्ही मला सांगा तुम्ही काय सिलेक्ट करा. ठीक आहे. तुम्हाला एक ते 1.5 पेजचं एक उत्तर लिहायचंय, 1 पेजचं एक उत्तर लिहायचंय आणि 7 ते 8 ओळींचं एक उत्तर लिहायचंय. सगळ्यांना मार्क्स सेमच आहे, 4 4 4. तर तुम्ही कुठलं चूज करा? म्हणजे मला माहिती माझे विद्यार्थी काय करणार आहे, जिथे कमी मेहनत, एफर्ट्स आणि जास्त मार्क्स, 7 to 8 लाइन्स वाला सिलेक्ट. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. बोर्ड्स एग्जाम बहुत पास है और पहला पेपर जिसकी पढ़ाई आपने पूरे साल में कभी नहीं करी है, अब वो शुरू करने का टाइम आ गया है. सो वी हैव एन एक्सपर्ट हियर. वी हैव अ टीचर जिनके पास 17 ईयर्स का एक्सपीरियंस है. इस 17 सालों में उन्होंने 23 टाइम्स इंग्लिश का पेपर चेक भी किया है. आप जैसे बच्चों को मार्क्स देना है नहीं देना है उन्होंने डिसाइड किया है, राइट. उसके अलावा 4 टर्न्स ऑफ मॉडरेशन, 4 बार उन्होंने इंग्लिश पेपर को मॉडरेशन भी किया है. और अगर देखा जाए तो आज वो पुणे के वन ऑफ द टॉप कॉलेज आबा साहेब गरवारे में पढ़ाते हैं. तो वी हैव अजिंक्य सर, वेलकम. एंड सर आज गाइड करेंगे कि इंग्लिश में कैसे करते हैं, क्या करते हैं, क्योंकि सर का ये कहना है कि रोज आखिरी कुछ दिनों में अगर हम आधे से 1 घंटा अगर पढ़ते हैं तो हम बहुत अच्छा कर सकते हैं. तो मेरा सवाल सर को यही था, आप सबने पॉडकास्ट देखा होगा, सर ने उसमें ये कहा था कि हम आधे से 1 घंटा अगर पढ़े तो बहुत ईजिली हमारा इंग्लिश स्कोरिंग हो जाएगा. तो मैं सर को ये कह रहा था कि यार क्या पढ़े, क्योंकि हर कोई कहता है कि पढ़े, लेकिन क्या पढ़ना है. तो वी विल ब्रेक वीडियोस फॉर यू, छोटे छोटे वीडियोस बनाएंगे बहुत सारे, ताकि आपको गाइडलाइन मिले कि क्या पढ़ना है. उसमें से एक चीज हम यहाँ सॉल्व करेंगे और 2 आपको होमवर्क में देंगे. सर अगर इतना ही किया बच्चे ने तो बढ़िया, राइट. दैट इज इसके अलावा और कुछ करने की जरूरत नहीं. नो दैट वुड बी. ओवर टू अजिंक्य सर. ओके, सो बच्चो, मराठीमध्ये पण करू शकता सर. मराठी चालेल, मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषा तुम्हाला जे आवडेल. सो आपण HSC बोर्डमध्ये आता आपण जेव्हा अभ्यास करायचा विचार करतो, कारण तुम्ही केलेला नाहीये, मला सरांनी इंग्लिश बद्दल तर खूपच आहे. येस. तर आपण आता आपल्याला प्रोज आणि व्हर्स म्हणजे पोएट्री आणि प्रोज आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला जास्त निग्लेक्टेड पार्ट जो असतो तो असतो रायटिंग स्किल्स आणि नॉव्हेल्स. ओके. तर आता आपण रायटिंग स्किल्स वरती फोकस करू. ओके, ठीक आहे. सो 80 मार्क्सचा आपला पेपर असतो, यातले आपले 34 मार्क्स हे प्रोजसाठी असतात, 14 मार्क पोएट्री सेक्शन 2 असतो, 3rd सेक्शन जो असतो रायटिंग स्किल्सला डेडिकेटेड असतो, आणि 4th सेक्शन जो असतो तो नॉव्हेल्स याला असतो आणि त्याला 16 मार्क्स असतात. आता आपण याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. सर रायटिंग स्किल्स यावरून सुरू करणार आहे, राईट? बिकॉज विल बी गाइडिंग यू ऑन ऑल द टॉपिक्स. आम्ही तुम्हाला सगळंच गाईड करणार आहे, पण आम्ही स्टार्ट करतोय रायटिंग स्किल्स. ठीक आहे, स्टार्ट विथ रायटिंग स्किल्स सेक्शन. ओके. सो बेसिकली रायटिंग स्किल्स इज द 4th क्वेश्चन. ओके. सो क्वेश्चन नंबर 4 हॅज ABCD असे 4 सब क्वेश्चन्स आहेत. ओके. ओके. ईच सब क्वेश्चन has 4 marks. Okay. Okay. 4, 4, 4, 4. 16. Okay, sir. And one of the most important things is that each sub question has 3 options. Okay. Okay. हे करायचं की ते करायचं की ते करायचं. ते करायचं. Okay. So the confusion starts right from the सब क्वेश्चन A. तो सर आज आप कंफ्यूजन दूर करोगे ना हमारा? बिल्कुल.
तो बच्चों मतलब देखो कि ये 4 मार्क्स का है और हम लोग क्या करने वाले हैं, व्हाट वी आर गोइंग टू डू, हर क्वेश्चन पे हम एक अलग वीडियो बनाएंगे, अलग आपका सेशन लेंगे। बिल्कुल ऐसा नहीं कि एक सेशन में पूरा इंग्लिश कर लिया खत्म हो गया, अरे बाबा हमें पता है इतने अच्छे नहीं है हमारे बच्चे, हमारे बच्चों को एफर्ट देने की जरूरत है, तो हम एफर्ट देंगे। तो वी विल बी गोइंग फॉर क्वेश्चन ऑफ 4A, एक Right. व्हिडिओ मध्ये 4B, एक व्हिडिओ मध्ये 4C, एक व्हिडिओ मध्ये 4D, Right. विथ एन एक्झाम्पल जे मी ॲज अ स्टुडंट करणार आहे, अँड आय हॅव नॉट सीन द क्वेश्चन्स ओव्हर हियर, म्हणजे तुम्हाला जसं वाटतं तसंच मला पण वाटेल, राईट आणि सर विल एक्सप्लेन की करेक्ट आन्सर काय आहे, काय करायला हवं, फुल मार्क्स कसे मिळणार आहे. राईट. सो बेसिकली वी विल बी डिस्कसिंग इट इन डिटेल्स. ओके Okay, now before we start this particular section, I want to tell my students that writing is not a gift you are born with. ओके You acquire it, you develop it, build it over the period of time. म्हणजे रायटिंग तुम्ही शिकू शकता आरामाने. हा, पण म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. आता आपण आत्तापर्यंत आपलं जे झालंय, इथून पुढे आपण आता मला रायटिंग स्किल सुधारायचं आहे आणि आता मी चांगलं एका दिवसात असं होणार असं शक्य नाहीये. नाही. ऍब्सोल्युटली नाही. आता जे आहे त्याच्यातच आपल्याला चांगलं करायचंय, कारण आपल्याकडं लिमिटेड टाइम आहे आणि त्यात आपण जास्त चांगलं करण्याचा सर प्रयत्न. पण तुम्ही याच्यात फुल मार्क्स देता का, म्हणजे कॅन अ स्टुडंट गेट 16 on 16? नेवर. नेवर. कधीच. इंग्लिशचे टीचर असे थोडं असतात हा, म्हणजे आय डोंट नो व्हाय यू डू नॉट गिव्ह फुल मार्क्स. इंग्लिशच नाही, लँग्वेज, हा, एनी प्रत्येक लँग्वेज. लँग्वेजमध्ये ह्या गोष्टी असतात. त्यातही आपण आता काय करूयात, ह्याच्यामध्ये ना 4 पैकी 3.5, 3.5 किंवा एक क्वेश्चन असाही आहे की जिथे 4 पैकी 4 देता येऊ शकतात आम्हाला. ओके, त्या लेवलचा क्वेश्चन आन्सर असेल तर ते आपण पाहूयात. मग म्हणजे मॅक्झिमम किती देता तुम्ही? 12 मिळू शकता? 16 पैकी तुम्हाला 14 मार्क्स मिळू शकतात. ओके, मग 3 तर धरू शकू आपण. 13 आरामात मिळू शकतात. ओके ओके. ऍव्हरेज असेल तर 10, पेसिमिस्टिकली आपण चांगलं लिहिलं, जे आम्ही सांगतो ते तुम्ही लिहिलं तर 12 तर नक्कीच मिळणार. येस येस येस, ऍब्सोल्युटली. बिकॉज इट डिपेंड्स ऑन द चेकर ॲज वेल. म्हणजे हा, म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी येते, नाही असं नाही, पण जर तुम्ही बेस्ट असाल, तुम्हाला जर चांगलंच तुम्ही जर लिहिलेलं असेल तर मग काही प्रॉब्लेम येत नाही असं. करेक्ट. चलो, येस लेट्स स्टार्ट विद द क्वेश्चन ऑफ 4A देन. येस. क्वेश्चन ऑफ 4A क्या रहता है, लेट्स सी. ओके, सो क्वेश्चन नंबर 4A हा जो ए सब क्वेश्चन आहे, याच्यामध्ये हे 3 ऑप्शन्स तुम्हाला असणार आहेत. ओके. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज विच इज ऑल्सो नोन ॲज SOP, Okay. आणि ग्रुप डिस्कशन. अच्छा. याच्यातला ग्रुप डिस्कशन तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन माहिती आहे, 10वी पर्यंत असतो. SOP काय असतो ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज, म्हणजे इमॅजिन यू विश टू टेक ॲडमिशन इन अ फॉरेन युनिव्हर्सिटी, ओके suppose for PhD program, MS or something like that. ओके. And you need to apply for that particular course. So the university demands a letter from you. वाय डू यू वॉन्ट टू जॉईन? Exactly. ओके. So why do you want to join? ते तुम्ही त्या, it's a kind of essay. 4th इयरच्या नंतर करतो सर आम्ही, आताच करावं लागतं. ती तयारी आहे ना पुढची. राईट. तर हे असं आहे. आणि ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज तर खूप सोपा असतो. Okay. आता ह्याच्यामध्ये अंकुश सर, मी तुम्हाला एक ऑप्शन देतो. ओके. तुम्ही मला सांगा तुम्ही काय सिलेक्ट करा. ठीक आहे. तुम्हाला एक 1 ते 1.5 पेजचं एक उत्तर लिहायचं आहे, 1 पेजचं एक उत्तर लिहायचं आहे, आणि 7 ते 8 ओळींचं एक उत्तर लिहायचं आहे. सगळ्यांना मार्क्स सेमच आहे, 4 4 4. तर तुम्ही कुठलं चूज करा? म्हणजे मला माहिती माझे विद्यार्थी काय करणार आहे, हा. जिथे कमी मेहनत, एफर्ट्स आणि Right. जास्त जास्त marks. 7 to 8 लाईन्स मला मी सिलेक्ट करणार आहे. बिलकुल, डेफिनेटली. नक्कीच. सो SOP असेल किंवा ग्रुप डिस्कशन सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला 1 ते 1.5 पेज लिहावं लागतं. बापरे. ओके, त्याच्यात 3-4 कॅरेक्टर्स तुम्हाला दाखवावे लागतात, त्यांचं डिस्कशन चालू आहे आणि ते काहीतरी एका टॉपिकवरती बोलतायत आणि मग कन्क्लुडिंग मेसेजनी तो एंड होतो. ओके. SOP मी आता तुम्हाला सांगितलं, इट्स अ काइंड ऑफ हा, यू हॅव टू राईट अ लॉंग एसे. हां, तो तुम्हाला 1 ते 1.25 पान लिहावाच लागतो. ओके. व्हेअर ॲज ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी मच इझी. ओके, इट हॅज अ स्पेसिफिक फॉर्मॅट. अच्छा. तो फॉर्मॅट तुम्ही जर फॉलो केला, ग्रामॅटिकली तुम्ही करेक्ट लिहिलं, तर तुम्हाला 4 पैकी 3-3.5 मार्क्स आरामात मिळतात. आणि जर जितकं मोठं उत्तर तितकी मिस्टेक जास्त होऊ शकते. यू विल गिव्ह लेस मार्क्स. एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये काय होतं, आता तुम्हाला सेंटेन्सेस फॉर्म करावे खूप लागतात. जास्त करावं लागेल. मराठी मिडियम्सना बऱ्यापैकी स्टुडंट्सना तोच प्रॉब्लेम येतो की इंग्लिश फॉर्म किंवा सेंटेन्सेस फॉर्म करणं इंग्लिशमधनं ते थोडंसं अवघड त्यांना जाऊ शकतं ॲव्हरेज स्टुडंट्सना. करेक्ट. त्याच्यासाठी हे बेस्ट एकदम.
व्हर्च्युअल मेसेज. हां. ओके. आणि इफ म्हणजे मराठी म्हणजे माझी इंग्लिश ग्रॅमॅटिकली इतकी करेक्ट नाही तर तुम्ही किती द्याल असं थोडंसं? तुम्ही जर 4 पैकी. फॉर्मॅट फॉलो केला हां. तर तुम्हाला 4 पैकी 2 मार्क्स नक्कीच. व्यवस्थित मिळू शकतात. ओके. कारण काय त्याचं मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पण मार्क्सचं जे आहे ना ते पण सांगतो, ते पण कळेल आपल्याला. ठीक. ओके. येस. येस. ओके. सो इकडे आपण जरा आधी थोडं Marks. पुढे घ्या. हां, हा फॉर्मॅट. हा फॉर्मॅट आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण फॉर्मॅट दाखवू अगोदर. फॉर्मॅट दाखवू. ओके. तर हा असा मेसेज तुम्हाला टाईप लिहायचा असतो बेसिकली. ओके. इथं तुम्हाला तारीख, तारखेच्या नंतर डेट, टाइम. टाईम आणि हे तर इथं डिअर वरती घेतले तर इथं तुम्ही खाली लिहू शकता. ओके. आणि इथून पुढचा मेसेज सगळा सुरू करू शकता. ओके. ओके. हे 3-4 ओळी इथं दिसत आहेत आपल्याला. 5, 6, 7 पर्यंत जरी गेल्या तरी चालतात. आणि खाली फक्त XYZ म्हणजे जो कोणी नाव मेसेज आपलं. देतोय त्याचं नाव इथं येणार. ओके. इथं वरती जो नाव आहे हे डिअर जे काय आहे ते कोणाचं नाव येणार, ज्याला आपण मेसेज पाठवतोय त्याचं. ओके. ओके. लेटेस्ट Receiver, अंकुश पाठवते sender. अजिंक्यला तर हां. डिअर अजिंक्य बिलकुल. दिस 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 बिलकुल. अँड खाली अंकुश. अंकुश. दॅट्स इट. ओके. आता बघा म्हणजे मी म्हटलं ना फॉर्मॅट, तुम्ही हे एवढं जरी करेक्ट लिहिलं ना हां. तरी यू विल गेट 1 मार्क. अरे वा, म्हणजे इतकंच लिहिलं तर. एवढंच लिहिलं तरी. नाईस. आता बाकी तुम्ही आतमध्ये काय लिहिताय त्याला अजून 1 मार्क द्यालच तुम्ही. अगदी असं आहे. ओके. नाईस नाईस नाईस. वेदर यू राईट इट ग्रामॅटिकली राईट ऑर रॉंग, 2 मार्क्स तर यू द्यायचे. हॅव फॉलोड द फॉर्मॅट. सो वी विल गिव्ह यू मार्क्स अकॉर्डिंग टू द Correct. फॉर्मॅट. नाईस. दॅट्स इट. अमेजिंग. तो यार पक्के 4 मार्क्स होने वाले आज. 4 म्हणजे 4 पैकी 3 तर आहेच है ना. 3.5. ओके. Yeah. आता ह्याचे रूल्स पाहूयात जरा. ओके. सो ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी रिटन. ओके. बिकॉज ऑलरेडी खूप कमी तुम्हाला लिहायचं आहे. 6-7 ओळींमध्ये तुम्हाला तो मेसेज लिहायचा आहे. ओके. 50 वर्ड्स. Okay. 6-7 म्हणजे 50 वर्ड्स. आपण सपोज करतो की एका लाईनमध्ये 6 to 7 वर्ड्स असतात. ओके. 7 to 8 वर्ड्स. सो 50-60 वर्ड्स पर्यंत गेला. 7 ओळी. येस. Okay. सो ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी रिटन. डोंट ॲड न्यू इन्फॉर्मेशन. मनाचं काहीही लिहायचं नाही. आय थिंक, आय फील, नो. ओके. डोंट राईट एनिथिंग लाईक दॅट. इनडायरेक्ट स्पीचमध्ये somebody had called. Okay, it had happened and now I am going to do this. Something like that. Okay. Okay. असं इनडायरेक्ट स्पीचमध्ये पाहिजे. सिम्पल लँग्वेज. ओके. यू शुड नॉट शो युअर खूप जास्त English रायटिंग चांगली. टॅलेंट. हां. नॉट ॲट ऑल. शशी तरूर नको इथे. नको, अजिबात नको. एक्झॅक्टली. एकदम सिम्पल लँग्वेज वापरायचे. नो ॲब्रिव्हेशन्स. ओ. शॉर्ट फॉर्म वर्ड्सचे वापरायचे नाहीत. नाही. ओके. YOUच लिहा. डोंट राईट यू ओनली. करेक्ट. ओके. किंवा फॉलो सिम्पल नॉर्म्स. आय लिहायचा असेल फक्त आताच्या विद्यार्थ्यांना ते सांगावं लागतं. आय सुद्धा ते असा काढतात. आय एम. ओके. सो डोंट डू दॅट. ओके. फॉलो नॉर्मल ज्या काही बेसिक रूल्स आहेत ते फॉलो करा. बी फ्रेंडली अँड पोलाईट. ओके. अँड 50 वर्ड्स. 50-60 पर्यंत जरी ते एक्सटेंड झालं तरी इट इज परमिसेबल. ओके. ओके. 7 ते 8 लाईन. हां. 7 ते 8 लाईन रफली लक्षात ठेवायचे. ओके. गॉट इट. ओके. चला एक एक्झाम्पल करूया है ना. एक एक्झाम्पल Yes. बघूया आपण. दिस इज अ एक्झाम्पल जे आम्ही पेपरमधूनच आणलेलं आहे. हो. ओके. सो विल ट्राय दिस ना सर. येस. मी एज अ स्टूडेंट ट्राई करतो. Yes, आई please. नॉट सीन दिस. येस. बट बच्चों ये बात समझ में आ गई क्या आपको कि भाई 3 ऑप्शंस होने वाले हैं एंड वी आर वेरी क्लियर कि कौन सा हम करेंगे. ठीक है. Yes. व्हर्च्युअल मेसेज सर खूप छोटा आहे तर असं नाही की खूप अवघड असेल लिहायला. ऍब्सोल्युटली नाही. असं नाही ना म्हणजे. ओके. खूप सोपं आहे हे उलट. कारण SOP मध्ये मी तुम्हाला सांगितलं 1-1.5 पान. 1-1.5 पान लिहिणं. ग्रुप डिस्कशन मध्ये 1-1.5 पान लिहिणं. सो ये क्लैरिटी पक्का कर लो कि क्वेश्चन नंबर 4 में क्या करने वाले हो और नीचे कमेंट करके बताओ कि क्वेश्चन नंबर 4 में आप क्या करने वाले हो ना. आई वांट टू सी योर मेसेजेस. अँड ॲज आय टोल्ड तुम्ही जर फक्त तो फॉर्मॅट जरी लिहिला तरी 1 मार्क तुम्हाला डायरेक्ट मिळेल. आज 2 लिहिले अजून 1 मार्क. राईट. एक्झॅक्टली. नाइस. लेट्स ट्राय वन. या. Imagine that you are Ramesh, okay? You are required to go to Pune to participate in a national level chess competition. Right. Due to this reason, you will not be able to attend the class test. Draft a virtual message of about 50 to 75 words to your friend Sanket, requesting him to inform your subject teacher about the reason for your absence. राईट. म्हणजे सगळं याच्यात दिलेलं आहे है ना. हां. नाव हे सॉल्व करताना पहिल्यांदा काय फिक्स करायचं. फॉर्मॅट. फॉर्मॅट. हू इज द सेंडर, हू इज द रिसिव्हर. ओके. I am Ramesh. येस. So I will be writing to Sanket. Sanket. Okay. So dear Sanket, Sanket. you will have to write
करेक्ट. फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ रमेश. Okay. आणि डेट टाइम म्हणजे ते तुम्ही सांगितलं तुझं डेट टाइम Time येईल मग पहिल्यांदा. त्याच्या खाली डिअर संकेत आणि त्याच्या खाली 2-3 ओळी जे 7-8 काय ओळी असतं? मला आता लिहायच्या. काय आहे इथं की यू नीड टू सेंड अ मेसेज टू युअर फ्रेंड ओके. that you will not be able to attend the The class class. test. Okay, Okay, class because of this reason, something. Okay. किंवा नॅशनल लेवलला चेस So कॉम्पिटिशन. draft virtual message 50 to 75 words. येस. Okay. मग आता ह्याच्यात आपल्याला ना बेसिकली फार काय म्हणतात त्याला फ्रीडम नाहीये आपल्या मनाचा ऍड करायला. पण मी असं Okay. थोडंसं करू शकतो ना की आय हॅव बीन सिलेक्टेड इन नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन विच इज हॅपनिंग इन पुणे. राईट. म्हणजे थोडंसं असं की बाबा एक नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन होती त्याच्यात मी जातोय यू कॅन आता. राईट इमॅजिनरी नेम ऑल्सो. अच्छा. कॉम्पिटिशनचं नाव. हा बाणेर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. ओके. समथिंग लाईक दॅट. ओके. ओके. गॉट इट. अराउंड दिस शुड आई ट्राई. यस. मला ये कड़ा है बच्चों आपको ये समझना चाहिए कि कोर मैसेज क्या है. मैं एब्सेंट होने वाला हूँ मेरे टीचर को बताओ संकेत को ये इन्फॉर्म करना है बस. कि संकेत तू मेरे भी यहाँ पे बता क्योंकि मैं जा रहा हूँ और Okay. आप भाई क्लास टेस्ट नहीं अटेंड कर पाऊंगा. एंड ही हैज टू बी वेरी हम्बल. ओके. ओके बहुत रमेश अच्छे has से to be humble. बताना है सर. अच्छा अच्छा ही हॅज टू बी So, ओके. it's लेट मी like ट्राय है ना मी पेन सॉरी मी ट्राय करतो बाळांनो माझी इंग्लिश इतकी चांगली नाही असं काही आहे. नाही. लेट सी सर किती मागितात मला. ओके. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. सो ॲज यू सेड आय विल फॉलो द फॉर्मॅट. एक मार्क मी नक्की करणार आहे अगोदर. इट इज 10th फेबला आमचं होतंय सर एक्झाम. ओके. सो 10th Feb Right. and I am writing it at 11:30 AM. ओके. ठीक है. So Okay. this is for one thing. Then here only I will write dear Sankit येस. because I am sending it to Sankit राईट. and I myself is Ramesh. तो खाली मी रमेश लिहिणार आहे. बिलकुल. ठीक आहे. I know this. So I'll write some lines and खाली रमेश. एक मार्क माझं नक्की झाले ना इथे. फायनल अच्छा फिक्स. इथे 10th Feb 2026 असं काही लिहायची गरज आहे. नाही गरज. ओके. बिकॉज यू आर नॉट गोइंग टू राईट इट फॉर द नेक्स्ट इयर ना. ओके म्हणजे दॅट इज एफ अंडरस्टूड. कॅपिटल हवाय. ओके. दॅट इज इम्पॉर्टंट. सो 10th Feb. राईट. 10th Feb 11:30 AM डिअर संकेत नेक्स्ट लाईन मध्ये. आता इथे आपण इथे नेक्स्ट लाईन सुरू करूया. येस इथून सुरू करू. Okay, so again I will read. You are required to go to Pune to participate in national level chess competition. Due to this reason, you will not be able to attend the classes. Okay. Inform about your subject teacher. So let's say मी सब्जेक्ट पण चूज करतो की मॅथमॅटिक्सची टेस्ट होती वगैरे वगैरे. Okay. आय विल बिकॉज आय वॉन्ट सम वर्ड्स ॲज वेल. मला म्हणजे काय लिहायचं ते पण कळायचं हवं. बरोबर. राईट. सो लेट स्टार्ट विथ डिअर संकेत. I have been selected for national level chess competition. सी कॅपिटल. Okay. Chess competition. ठीक है. You are required to go to Pune to participate in a national level. I have been selected. चलेगा? मिनिमम सेंटेन्सेस करायचे. आता Okay. पुण्याचं इथं यायला पाहिजे. Okay. विच इज Which is- being held in. पण participate and selected चालतं ना. म्हणजे हा, I have been काही selected. हरकत नाही, अगदी. I have been selected for national level chess competition, which is being held. Which is being. being held. Being इथं held. सिलेक्टेड ऐवजी I am participating. पार्टिसिपेटिंग पण चालेल की. पण असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम हाँ. नहीं. ओके. आई हैव बीन सिलेक्टेड फॉर नेशनल लेवल चेस कंपटीशन. आई होप आप भी ऐसे लिख रहे होगे यार. Right. पॉज करके खुद ट्राई कर लो. हेल्ड ॲट बाणेर बालेवाडी कॉम्प्लेक्स. जसं तुम्ही सांगितलं मला. ओके. बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. टुडे ते यायला पाहिजे. ओके. ॲट टुडे 2 वगैरे लिहा म्हणजे. बालेवाडी कॉम्प्लेक्स पुणे. हे कॉमा वगैरे द्यावं लागतं का? हा, पुणे. काय पुणे. हरकत नाही. हा. टुडे ॲट
ॲट 11:30 लिहितोय म्हणजे भाई 3 PM 2 PM ला आहे. 2-3 चालू शकेल. येस. हाँ, तो ये पहला स्टेटमेंट झाला कि भाई होता क्या है ना, क्या हुआ है वो बता दिया Right, यहाँ पे right, जो भी है. हाँ. नाउ आई वांट हिम टू इन्फॉर्म माय टीचर, है ना, जो सेकंड Right. चीज है मेरी. राईट. So, as you know, we have maths class test at the same time. नहीं, थोड़ा सा सेंटेंस गलत हो गया. ड्यू टू दिस आई विल मिस द क्लास टेस्ट विच एट द सेम टाइम. यू आर म्हणजे हे एवढं लिहायची डिस्क्रिप्टिव्ह काहीच गरज नाही. नहीं का, मैं डायरेक्ट करूँ. यू शुड सेव्ह युअर वर्ड्स. ओके, सो आई कैन से बिकॉज ऑफ दिस. because of this. So because of this, I will, तुम्ही सांगितलं आय मला कॅपिटल लिहायचं. हां. येस. आय विल मिस. आय विल नॉट बी एबल टू अटेंड. ओके, I will not be able to attend द क्लास टेस्ट. the mathematics class. हाँ. एम कॅपिटल अगेन. ओके, मॅथमॅटिक्स विचवर आर नाऊन ते कॅपिटल आहे थोडेसे. हां. क्लास टेस्ट टुडे. हा, टुडे ते झालं. गरज परत नाही, आहे हो. वरती आहे. हा, संकेत परत नाव लिहित चालेल ना. नाही, काही गरज नाही. डोंट राईट. प्लीज इन्फॉर्म दिस टू द. येस. सो प्लीज प्लीज. इन्फॉर्म या काइंडली इन्फॉर्म दिस टू आवर टीचर मिस्टर अजिंक्य सर. या टू आवर टीचर या टू नाव लिहायचं का. नाव लिहिलं तरी चालेल. इमॅजिनरी हां. नेम यू कॅन राईट. प्लीज इन्फॉर्म दिस टू आवर मॅथ्स टीचर. टू. इन्फॉर्म टू दिस. हां. इन्फॉर्म दिस टू. अच्छा, इन्फॉर्म दिस टू आवर मॅथ्स टीचर. मॅथ्स टीचर. बस दॅट्स इट. ओके, आणि खाली आता लिहिलं वन मोर लाईन यू कॅन ॲड. ओके. काइंडली कन्व्हे माय सिन्सिअर अपॉलॉजीज. ओके, राईट. Okay, so- आणि एक लाईन पाहिजे ना आपल्याला. 1 2 3 4 5 6 झाले. एकच इट्स ओके. हां. काइंडली कन्वे. ओके, देखो बच्चों, ये भी एक इम्पॉर्टंट चीज है हाँ. कि मी करत नाही अटेंड, तर सांगा की बाबा इट इज, आई एम रियली सॉरी फॉर यू दॅट. शुड बी व्हेरी हंबल. काइंडली कन्वे. धिस. काइंडली कन्व्हे माय My sincere सिन्सिअर अपॉलॉजीज. ओके, तर आपण लिहूया इथे माय सिन्सिअर अपॉलॉजीज आणि खाली मग आपलं नाव. नाव काय येईल. नाव रमेश. रमेश. ते रमेश. लिहा, म्हणजे Right. महत्वाचं आहे ते. ओके. सो दिस इज इम्पॉर्टंट. काइंडली कन्वे माय सिन्सिअर अपॉलॉजीज. म्हणजे मी क्लास टेस्ट देत नाहीये, तर आय एम सॉरी फॉर दॅट. टीचर शुड नो. येस. येस. काइंडली कन्वे माय सिन्सिअर अपॉलॉजीज. सर, हँडरायटिंग बरोबर full मार्क stop. असतात का. काय? आणि खाली हँडरायटिंग. हँडरायटिंगला कसं असतं, ओव्हरऑल इम्प्रेशन तुमचं मॅटर करतं. ओके. ओके. इट शुड नॉट बी ब्युटिफुल. ओके. बट इट शुड बी लिजिबल. ओके, वाचता येण्यासारखं असलं ना तरी इट्स दिस इज गुड, राईट. म्हणजे प्रत्येकाचं असं छान अक्षर असतं आणि तो मोत्यासारखंच लिहितो असं काही नाही. पण ते छान असावं, कमी खाडाखोड करा, दिसायला ते जरा व्यवस्थित दिसावं. ओव्हरऑल इम्प्रेशनला तुम्हाला सगळीकडेच मार्क्स मिळतात. ओके. म्हणजे खूप छान अक्षर असेल आणि खूप व्यवस्थित लिहिलेलं आहे, तुम्ही टू द पॉइंट लिहिलंय, तर त्याला जास्त मार्क्स मिळतात. तिथे वर्ड्स म्हणजे असं काउंट करायची गरज आहे आता. नाही, काही गरज नाही. चालेल 5-6. इन जनरल आपल्याला बघितलं की कळतं. ओके, बिकॉज यू हॅव मेन्शन एव्हरीथिंग की तुझी कॉम्पिटिशन आहे, हा, तू कुठे जातोय आणि का तू क्लास म्हणजे मिस करतोय, हे सगळं लिहिलं आहे. आणि देन यू हॅव टू कन्वे द सेम टू द टीचर, हे पण तू सांगितलेलं आहे. राईट. तर ऑल द थिंग्स दॅट यू नीड आर हिअर. एक्झॅक्टली. तर किती मिळेल सर इथे. जे विचारलंय ते आपण लिहिलेलं आहे आता इथं. इथे किती द्याल तुम्ही. आता इथं ना मी तुम्हाला आता सांगतो हां. आम्ही चेक कसं करतो ते, ओके, हा. ओके. म्हणजे आता साधारणतः ह्याच्यामध्ये कॉन्टेंटला मार्क असतो. मी तुम्हाला नंबर पेन चेंज करतो म्हणजे कलर. ओके, चालेल. या. एकच मिनिट. कॉन्टेंट फ्लो ऑफ आयडियाज. तुम्ही परत सांगा, मी चेक कसं करतो सांगतो. हां. तर आता आम्ही चेक कसं करतो ते सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये आम्ही मार्क्स देतो कॉन्टेंट, ओके, फ्लो ऑफ आयडिया. सो सॉरी, फ्लो
ऑफ आयडियाज ओके आणि ॲप्रोप्रिएटनेस. ठीक आहे, सॉरी, ठीक आहे. okay, so for content 2, for flow of ideas 1 mark and appropriateness 1 mark. ओके, आता मला किती Okay, मिळणार so ते? I will give content is okay. Flow of ideas, here I could cut half mark. Okay. Appropriateness is perfect. So 3.5. 3.5. This is the ideal one. ओके Okay. अरे देखो बच्चों, मेरी भी इंग्लिश अच्छी नहीं है, बट अगर मुझे 3.5 मिल रहा है Yes. तो आपको मिल सकता है इस Yes. सेक्शन में, Yes. राइट? तो व्हॉट शुड दे डू? आणि सब्जेक्टिव्ह हे असू शकतं, एखादा इथं हाफ देऊ मार्क कमी करू शकतो. 3 3.5. पण दिस इज परफेक्ट. सो 3.5 यू विल डेफिनेटली गेट. अमेझिंग. ओके. एखाद्या वेळेस सी कॅपिटल नाही लिहिलं वगैरे वगैरे, हा, तुम्ही तिथे हा, हाफ हा. ऑफ असं आता इथं मार्क कट करण्याचं मला मी पाहू का आता आय लिहिला नाहीये इथं ओके. नीट. ओके, म्हणजे इथं बरोबर. लिहिला ओके, नाहीये. got it. ओके, किंवा इथं अजून एक लेव्हल कुठंतरी आलंय पहा. चेस नॅशनल लेवल, नॅशनल एन कॅपिटल काढलाय, एल स्मॉल तो काढलाय. कॅपिटल पाहिजे. मग आयदर एन स्मॉल काढा किंवा एल, म्हणजे असं ह्याच्यामुळे तुमचा अर्धा मार्क जाणार. ओके, असं. गॉट इट. इट हॅज टू बी परफेक्ट ना एकदम. नो वन इज परफेक्ट इन हा, इंग्लिश, exactly. इन लँग्वेज. Right. मस्त. 3 पण मिळाले तर आम्ही खुश आहे. मला Yes. वाटतं माझे विद्यार्थी पण खुश अगदी आहेत. अगदी. राईट. सो हाऊ शुड दे प्रॅक्टिस, म्हणजे किती त्यांनी प्रॅक्टिस करायला हवं, Okay. सो दॅट दे कॅन गेट फील ऑफ दिस? Okay. खूप टाईप असतात का याच्यात? नाही, असेच सगळे क्वेश्चन्स असतात की यू हॅव गॉट अ कॉल फ्रॉम युअर फादर्स कोलिग. ओके, युअर फादर इज नॉट ॲट होम. So he gives certain message that your father has to be there in the office tomorrow in the morning at 10 o'clock Okay. with the PowerPoint presentation. Tell your father to be there at 9:45. ओके, म्हणजे सिमिलर मेसेज गिव्हिंग Same, ओनली. same. तर ते कॉन्टेक्स्ट करा, मग काय मेसेज आहे ते द्या, आणि मग खाली अजून एक लाईन ऍड करायचं, काइंडली कन्वे माय बस बस बस. म्हणजे अजून 3-4 जरी त्यांनी केले नाही तरी त्यांचं हे या वर्षीचं काम डन होऊन जाईल. नाईस. तर 2 आम्ही एक्झाम्पल तुम्हाला देतो ऍज अ होमवर्क, Yes. है ना? सो दिस इज आन्सर फॉर फर्स्ट. हा परफेक्ट आन्सर Yes, आहे, एकदम तुम्ही वाचू शकता. डिअर संकेत, आय विल नॉट बी एबल टू अपियर फॉर द क्लासेस टुमॉरो ॲज आय हॅव बीन सिलेक्टेड टू पार्टिसिपेट इन नॅशनल लेवल दिस being held in Pune, and I need to report there immediately. Kindly convey this message to our English teacher and inform her about the reason for my absence. Please also extend my apologies. Ramesh. So इतना, है ना? तो this is perfect answer. मैंने आंसर भी दिया आपको. But now let's give them some homework. राईट. तो दिस सेकंड वन होमवर्क आहे तुमचा. वाचा, प्रॉपरली ट्राय करा. ठीक आहे, प्रॉपरली ट्राय करा. याचा आन्सर पण देतोय आम्ही, पण वी वॉन्ट यू टू ट्राय. एक्झॅक्टली. आणि हे अशा पद्धतीचेच क्वेश्चन्स हे बोर्डामध्ये विचारले जातात. हो, दिस इज PYQ, राईट? हा हा, एक्झॅक्टली. करेक्ट. अजून एक देतो, याचं उत्तर आहे, तुम्ही उत्तर नंतर बघा, अगोदर स्वतः ट्राय करा. अजून एक देतोय, थर्ड. येस. सो अगेन जनरल मॅनेजर सबमिटिंग अवेलेबल सेल्स रिपोर्ट वगैरह वगैरह, म्हणजे तसंच काहीतरी रिसेप्शनिस्ट पाठवते वगैरह, है ना, इन्फॉर्मेशन. यू कैन रीड, आराम से रीड करो आप, है ना बच्चे. PDF में शेयर करता हूँ आप सबके साथ अपने व्हाट्सएप चैनल पे. उसके अलावा अपने जो ग्रुप अपना ये है पूरा HSC बोर्ड का पूरा कोर्स है जो मैंने आपको सबको फ्री दिया है, जिसमें फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स भी है, वो इंग्लिश भी दे देंगे, राइट? सो आपको ये सब मिल जाएगा, बट आप ट्राई करो. सॉल्यूशंस के साथ हम दे रहे हैं यहाँ पे, Right. सो जस्ट ट्राई इट. ठीक है, ओके. सोल्यूशन भी दिलंय सर. Right. खूप छोटे छोटे आहे सोल्यूशन. अँड सर्टन टाइम्स इट कुड बी फॉर्मल, ओके. सर्टन टाइम्स इट कुड बी इनफॉर्मल. आता हे फॉर्मल आहे, रिसेप्शनिस्ट वगैरे. Okay. मग आज आपण Informal संकेत आणि करतो, हा. मित्रांचं दाखवलं, Okay. ते Dad ते आणि- इनफॉर्मल आहे, Dad हे आणि- फॉर्मल आहे. हा, सॉरी, correct. हे फॉर्मल आहे, ते Correct. इनफॉर्मल होतं. करेक्ट. नाइस. चलो, तो आई थिंक 3 marks out of 4 आर डन हियर. Yes, yes, yes. सो दिस इज अ गुड सेक्शन टू स्कोर. राईट 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 राईट. तो नक्कीच करा, व्यवस्थित करा. आणि आम्ही असंच तुम्हाला 4B मध्ये काय, 4C मध्ये काय, 4D मध्ये काय, 5A मध्ये काय, हे सगळं आम्ही गाईड करणार आहे. सांगू. सो स्टे ट्यून्ड. आणि अजिंक्य सर आमच्याकडे आहे, आणि त्यांना सोडणार नाही आपण जेव्हापर्यंत Yes. आपल्याला 60-70 प्लस नाही येस, मिळत. अबोव 70-75. आउट ऑफ 100 बी असेल का? मीन्स आउट ऑफ 80 यू कुड स्कोर 60. Yeah. Around 60. ठीक है. 60-65. थैंक्स लॉट सर, थैंक यू फॉर थैंक यू डियर स्टूडेंट्स. आपको सेशन कैसे लग रहे हैं प्लीज कमेंट करना. मैं और सर दोनों ही पढ़ेंगे, हम एक्साइटेड है Right. ये देखने के लिए कि आपको लग कैसे रहा है ये सब. थैंक्स. चले.
सिग्मा आया है, तैयार हो जाओ, सपनों को सच करने का वक्त आया है। रात दिन मेहनत अब रंग लाएगी, गणितांत के साथ जीत निश्चित है। फॉर्मूला से फ्यूचर तक हर स्टेप क्लियर, डर नहीं सिर्फ डेडिकेशन है यहाँ। बूर्स और सीट दोनों साथ, सिग्मा देता स्पीड और स्ट्रेटजी।